नमस्कार. शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ऍप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आपण ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत. ह्या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दिलेल्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आपण काल जे विश्लेषण केलं होतं आणि मी नेहमी तुम्हाला सांगतो की विश्लेषण करत असताना आपण लेव्हल बाय लेव्हलचा विचार करायचा असतो. आता काल काय झालं होतं तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल. मी काल तुम्हाला सांगताना असं सांगितलं होतं की ही जी लेव्हल आहे इथे काढून दिलेली ही जी लेव्हल आहे 24,370, या 24,370च्या खाली जर किंमत टिकली तर काय होऊ शकतं, ती मग ह्या सपोर्ट झोन मध्ये येऊ शकते 24,325 ते खाली 24,290. म्हणजे तसं बघायला गेलं तर 24,290 ते 24,325 हा सपोर्ट झोन आहे. काल सुद्धा मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की हा सपोर्ट झोन आहे, इथपर्यंत खाली येऊ शकते. त्याचसोबत तुम्हाला काय सांगितलं होतं की ही जी ट्रेंड लाईन दिलेली आहे ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होऊ शकतो. बरोबर. कसं सांगितलं होतं, जर समजा वरच्या बाजूला ब्रेकआउट झाला तर ब्रेकआउट होईल, लेवल टेस्ट करायला किंमत खाली येईल, त्यानंतर मग परत ब्रेक वरच्या दिशेनं जाईल. खालच्या बाजूला ब्रेकआउट झाला तर काय होईल म्हणून सांगितलं होतं, किंमत खाली येईल, लेवल टेस्ट करायला वर जाईल आणि परत खाली येऊ शकते असं सांगितलं होतं. तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीनं सांगितलं होतं त्या पद्धतीनंच खालच्या बाजूला मुवमेंट बघायला मिळाली. आता ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन का झालं होतं, काल तुम्ही इथे बघितलं ना तर इथे चांगल्यापैकी एकदा खाली आलं होतं ह्या लेवलच्या, दुसऱ्यांदा पण खाली आलं होतं. पण क्लोजिंग मुळे शेवटची जी क्लोजिंगची कॅन्डल असते, बरोबर, ती कॅश ची जी आता कॅन्डल म्हणतात ज्याला, तर त्यामुळे इथे आपल्याला काय झालं, एकदम वर जाताना किंमत बघायला मिळाली. ऍक्च्युली एवढं वर जाण्याचे काही कारण नव्हतं, तशा प्रकारचं मार्केटमध्ये मुवमेंट पण नव्हती, पण ती एकदम वर जाताना आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळे आज काय झालं, आज जर तुम्ही बघितलं तर आदल्या दिवशीचं शेवटची कॅन्डल सोडून द्या, पण ही जर कॅन्डल बघितलीत तर साधारण ह्याचा हाय जिथे गेला तिथेच आजच्या ओपनिंग नंतर तिथपर्यंतच हाय गेला आणि तिथून कॅन्डल खाली यायला लागली. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ही जी मुवमेंट झाली होती हीच मुवमेंट कंटिन्यू झाली आपल्याला इथे बघायला मिळाली. पहिलं टार्गेट आलं खाली सांगितलेलं 24,325, हे काल दुपारीच सांगितलं होतं गोल्ड मेंबर्सना किंवा प्लॅटिनम मेंबर्सना. तर आज ते आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर काय झालं, हा सपोर्ट झोन होता, बाउन्स आला. बाउन्स आला तो सुद्धा बघू शकता, बरोबर आपली ही जी ट्रेंड लाईन आहे ह्याचा रेजिस्टन्स घेऊन परत किंमत खाली आली. पण ही खाली येताना काय झालं, मी काय सांगितलं होतं, 24,290 ही महत्वाची लेवल आहे. जर ह्याच्या खाली किंमत टिकली तर मग आणखीन सेलिंग होऊ शकतं आणि किंमत आणि खाली जाऊ शकते. प्रत्यक्षात तसं झालं का? नाही. त्याच्या वरच आपल्याला
लो बनला आणि किंमत वर जाताना बघायला मिळाली. आता इथे काय झालंय, तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर आपल्याला इथे एक प्रॉपर असा डब्ल्यू पॅटर्न दिसत नाहीये. बरोबर? काय झालंय? डायरेक्टच वर गेल्यासारखी दिसते. इथे थोडीशी खाली आली होती, पण एक प्रॉपर खाली आली नाही आणि आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळाली आणि आता खाली येतेय. तर ह्याचं सगळं विश्लेषण मी आज गोल्ड मेंबर्सना, प्लॅटिनम मेंबर्सना दिलेलं होतं. तुम्ही जर इथे बारकाईनं बघितलं, ज्याचं आपण विश्लेषण खरं म्हणजे करत नाही, तर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जर जाऊन बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल की 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर डब्ल्यू पॅटर्न कसा बनला बघा. इथून किंमत खाली आली, हा लोएस्ट लो बनला. त्यानंतर इथून किंमत वर गेली, इथून किंमत खाली आली आणि त्याच्यानंतर इथे वर खाली झाली आहे, पण इथे वर गेली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, मी तुम्हाला आता व्यवस्थित काढून दाखवतो. इथपर्यंत किंमत खाली आली आहे, इथपर्यंत वर गेली, इथपर्यंत खाली आली आणि त्यानंतर आपल्याला ब्रेकआउट आला. पण इथे काय झालं, तुम्ही जर बघितलंत तर तुमच्या लक्षात येईल की ब्रेकआउट यायला खूप वेळ लागला. बरोबर? ब्रेकआउट आल्यावर सुद्धा तो लगेच टिकला नाही. त्यावेळेला सुद्धा एकदा खाली गेला आणि मग शेवटी आपल्याला हा ब्रेकआउट येऊन वरची टार्गेट्स बघायला मिळाली. त्यामुळे आपण जनरली 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरचं एनालिसिस करत नाही. तर नाहीतर इथे तुम्हाला परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न बनलेला होता, हे आपल्याला लक्षात आलंय. पण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर अजून आपल्याला हवा तसा डब्ल्यू पॅटर्न बनलेला नाहीये. त्याची आपण वाट बघतोय. तो जर बनला तरच आणखीन तेजी होईल, नाहीतर मग पुन्हा सेलिंग येऊ शकतं. अर्थात मी इथे तुम्हाला 24,355 पासून अशा काही लेव्हल सुद्धा दिलेल्या होत्या. साधारणपणे इथे 385 ची लेव्हल दिलेली होती आणि सांगितलं होतं खाली येताना हा सपोर्ट झोन आहे. ह्या लेव्हलच्या वर टिकलं तर मग वर जाताना आपण म्हणू शकतो की 24,400 असेल, 425 असेल, तर अशी टार्गेट 435 असेल, अशी टार्गेट आपल्याला वर जाताना बघायला मिळू शकतात. पण प्रत्यक्षात काय झालं बघा, ह्या लेव्हलच्या काही वर टिकलंच नाही. 385 ची लेव्हल दिली होती, त्याच्या वर गेलंच नाही किंवा 355 ची लेव्हल दिली होती, त्याच्याही खाली आलं नाही. बरोबर? तर त्यामुळे आपल्याला काय झालं आता मधल्या एरियामध्ये अडकलं. कदाचित आता काय होईल, सोमवारी वर जाणार असेल, तर इथनं वर जाईल आणि मग 400 च्या दिशेनं जाऊ शकतं. त्या अर्थात उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जास्त डिटेल सोमवारसाठीचं विश्लेषण करणार आहे. आत्ता आपण काय बघणार आहे, फक्त आज काय झालं आणि वीकली आणि डेली टाइम फ्रेमवर आपल्याला निफ्टीचा चार्ट कसा दिसतोय. तर हे सर्व मी तुम्हाला इथे सांगितलं. आता आपण काय करूया, आता आपण ह्या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि आपल्याला विश्लेषण करायला सुरुवात करूया पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम वरनं. वीकली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं, मी थोडंसं झूम आउट करतो. येस. वीकली टाइम फ्रेम मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, वीकली टाइम फ्रेम मध्ये आपण मागचे अनेक आठवडे बघतोय की इथे असा डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय, पण ह्या डब्ल्यू पॅटर्नचा अजून काही ब्रेकआउट येत नाहीये. आता आपण काय करूया, मी ते ब्रेकआउटची लेवल कुठली आहे ती लेवल तुम्हाला काढून दाखवतो की ही लेवल आहे. बघा, ही ह्या लेवलचा जर तुम्ही बारकाईनं विचार केलात, 24,601 ची लेवल आहे. इथे मागच्या आठवड्यात सुद्धा बघा, वर गेली होती किंमत 24,600 च्या, पण खाली येऊन खालच्या बाजूला क्लोज झाली. या आठवड्यात काय झालं, तिथेच ओपन झाली, वर गेली होती एकदा, पण परत खाली येऊन खालच्या बाजूला क्लोज झाली. म्हणजे ही जी आपल्याला लेवल आहे, ह्याचा आपल्याला रेजिस्टन्स घेतला जातोय. अजूनही ब्रेकआउट मिळत नाही. हा ब्रेकआउट मिळाला तर मग ह्या डब्ल्यू पॅटर्नची वरची टार्गेट जी आहेत, तर ती आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यामध्ये पहिलं टार्गेट आहे माझ्यामध्ये 24,840 वगैरेचं टार्गेट आहे. 840 की 850 आहे. त्याच्या पुढे गेलं तर 25,100 वगैरे असं टार्गेट आहे. अशी वरची टार्गेट्स आहेत. पण त्याच्यासाठी आधी काय झालं पाहिजे, 24,600 च्या वर टिकलं पाहिजे. आता ते कदाचित पुढच्या आठवड्यात होईल सुद्धा. हे थोडंसं एकदा रेजिस्टन्स घेतलाय, जास्त खाली गेलं नाही आणि परत वर यायला लागलं तर ते होऊ शकतं. त्यामुळे आता आपल्याला थोडंसं सावध राहावं लागेल. थोडंसं खाली पण जाऊ शकतं. का ते पण आपण बघूया. पण अशी सध्या परिस्थिती आणि ह्याचं कारण काय, इथे बराच वेळ रेजिस्टन्स का घेतला जातोय, तर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल पूर्वी सुद्धा, हे बघा इथे हीच लेवल होती, जिथे काय झालं होतं, इथून एवढी मोठी किंमत खाली आली आणि तिथून म्हणजे 24,575 च्या आसपास पासून हा जो हाय बनला, तो हाय कुठपर्यंत बनला, 26,340 पर्यंत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ 600-700 पॉईंटची तेजी झाली होती ह्या लेवल पासून. म्हणजे जिथे असा आपल्याला लो बनलेला असतो आणि तिथून एकदा तो ब्रेक झाला की ती लेवल रेजिस्टन्स बनते. असे बरेच पॉइंट तुम्हाला दाखवता येतील आणि ते सगळे ह्याच भागात आहेत बघा. तुमच्या लक्षात येईल की इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं,
तर हा भाग आहे तो. त्यामुळे हा जो भाग येतोय ना, हा भाग आपल्याला रेझिस्टन्सचा असणार आहे. तुम्ही आणखीन सुद्धा अशा लेवल जर काढायच्या ठरवल्यात, तर साधारण ही लेवल आहे. बरोबर? म्हणजे जिथे-जिथे आपल्याला हा जो भाग आहे सगळा 25,050 पर्यंतचा, हा सगळा आपल्याला रेझिस्टन्सचा भाग असणार आहे. त्यामुळे हा इथे वाटचाल थोडीशी खडतर असणार आहे. सध्या आपण काय करूया, ही वरची लेवल काढून टाकूया. ह्या एवढ्या भागात बघितलं तर रेझिस्टन्स का आहे ते तुमच्या आता लक्षात आलं असेल. कारण ह्याच भागात पूर्वी अनेक वेळेला सपोर्ट घेतलेला होता. इथून इथे येईपर्यंत म्हणजे 2 मार्च पर्यंत जर बघितलं, 2 मार्चचा आठवडा बघितला, तर ह्या झोनमध्ये अनेक वेळेला सपोर्ट घेतलेला होता. मागच्या वर्षीच्या 2025च्या मे महिन्यापासून तो ह्या वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत हा सपोर्ट झोन होता. त्यामुळे आता जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येतंय, की ह्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून ह्या वर्षी आता ऑगस्ट चालू आहे, अजून हा रेझिस्टन्स आहे. याचं कारण पूर्वी जो सपोर्ट असतो, कायम लक्षात ठेवा, एक जो झोन असेल, बरोबर? एकदा किंमत ही लेवल ब्रेक करून गेली, की मग हा सपोर्ट म्हणून काम करते. परत जर समजा वर गेली आणि खाली यायला लागली आणि खाली येऊन परत वर गेली, तर मग हा रेझिस्टन्स म्हणून काम करते. म्हणजे जी लेवल पहिल्यांदा रेझिस्टन्स म्हणून काम करत होती, मग सपोर्ट म्हणून काम करायला लागली, तीच लेवल आता रेझिस्टन्स म्हणून काम करते. त्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल, की ह्याच झोनमध्ये अनेक वेळेला आपल्याला काय झालंय, तुम्ही अगदी मागे गेलात तरी तुम्हाला त्याच लेवल दिसतील. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. साधारणपणे जर इथे बघितलं, तर इथे सुद्धा तुम्हाला हाच झोन आहे. बरोबर? ह्या झोन पासून ह्या झोन पर्यंत बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हाच एरिया आहे, की जिथे बऱ्याच वेळेला रेझिस्टन्स घेतला गेलाय. बघा इथून जो वर जाताना रेझिस्टन्स घेतला, इथे वर जाताना रेझिस्टन्स घेतला. पूर्वी इथे रेझिस्टन्स घेत होता. एकदा तो ब्रेक झाल्यानंतर इथे बराच काळ सपोर्ट घेतला. आता खाली गेले तर तो रेझिस्टन्स घेतोय. तर अशा पद्धतीनं टेक्निकल अनालिसिसच्या साहाय्यानं सुद्धा आपल्याला बऱ्याचशा लेवल काढता येऊ शकतात. मी मुद्दाम ते दाखवलं. यापूर्वी ते दाखवलेलं नव्हतं. पण ह्याचा अर्थ असा नाही की आता खूप जास्त सेलिंग आलं ना, काय होतं, आणखीन पण एक टेक्निकल ॲस्पेक्ट ह्याच्यामध्ये लक्षात घेतला पाहिजे, की जेव्हा खूप किंमत खाली येते, तेव्हा बायरला खूप ताकद लावावी लागते इथपर्यंत आणायला. बरोबर? आणि म्हणून काय होतं, तो रेझिस्टन्स घेतला जातो. ह्याचं कारण काय? बायरनी इथपासून खरेदी करायला सुरुवात केली. त्यांना आता बऱ्यापैकी प्रॉफिट झालेलं असतं. म्हणजे आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, की साधारण 23,000 च्या जवळपास पासून ज्यांनी खरेदी केलंय, त्यांना आता 24,600 आलं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल निफ्टीमध्ये 1500-1600 पॉइंट आले. अनेक जण त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करतात. त्यामुळे काय होतं, बायर्सची ताकद कमी होते. आता काय होईल, इथनं थोडंसंच खाली आलं आणि त्यानंतर जर वर जायला लागलं, तर मग बायरला जास्त ताकद लावावी लागणार नाही ही लेवल ब्रेक करायला. दरवेळेला काय होतंय, इथून चालू झालं होतं बघा 22,200 पासून. ते मग 22,600 ते 24,600 पर्यंत आलं होतं. तर त्यामुळे काय होतंय, की प्रत्येक वेळेला खूप खालनं आलं ना, की ताकद लागते. आता इथे बघितलं तर इथे थोडंसंच खालनं आलं होतं, पण तरी जमलं नाही. अजून एक प्रयत्न होईल आणि जर गेलं असं, तर मग आपल्याला ब्रेकआउट मिळू शकेल. जर खरोखरच ब्रेकआउट येणार असेल, तर हे सेलिंग जास्त येणार नाही, थोडंसं खाली येऊ शकतं. साधारण 24,200 पर्यंत, अगदी 24,000 पर्यंत आलं तरी चालेल किंवा अगदी 23,850 वगैरे पर्यंत इथपर्यंत खाली आलं तर चालेल. ह्याच्यापेक्षा जास्त खाली येता नाही. ही लेवल तर ब्रेक होताच नाही. तर इथून कुठून तरी जर जायला लागलं, तर मग ही लेवल ब्रेक होणं जास्त सोपं पडेल असं वाटतंय. बघूया आता पुढच्या आठवड्यात कशाप्रकारे मूव्हमेंट होतीये. तर माझ्या मते तुम्हाला वीकली टाईम फ्रेमवरचं विश्लेषण लक्षात आलं असेल. थोडंसं खाली येणं स्वाभाविक होतं. त्या पद्धतीनं ते येतंय. कदाचित पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात ब्रेक सुद्धा होऊ शकेल. आता जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा मी तुम्हाला एक क्लिअर कट गोष्ट सांगत होतो. इथे बघा, इथे जर तुम्ही बघितलं होतं तर एम पॅटर्न झाला होता, बरोबर? पण ह्या एम पॅटर्न मध्ये काय झालं, आपल्याला ब्रेकआउट मिळालाच नाही. ह्या लेवलच्या खाली हीच कॅन्डल क्लोज झाली, बरोबर? आणि ह्याचा लो काही ब्रेकच झाला नाही. म्हणजे हा एम पॅटर्न एवढा होऊन सुद्धा फुकट गेला. आता आपल्याला जर तेजी व्हायला पाहिजे तर डब्ल्यू पॅटर्न व्हायला पाहिजे. डब्ल्यू पॅटर्न साठी काय, ही किंमत इथपर्यंत खाली आली आहे, ही इथपर्यंत वर गेली, ही इथपर्यंत थोडीशी खाली येऊन जर वर जायला लागली ना, तर मग इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि मग एक चांगली तेजी आपल्याला बघायला मिळेल. बरोबर? आता त्याच्यासाठी मगाशी म्हटलं तसं काय व्हायला पाहिजे, साधारण 24,200 च्या आसपास किंवा अगदी बघितलं तर 24,000 च्या आसपास किंवा खूपच खाली आला तर 23,850 च्या आसपास, इथपर्यंत कुठपर्यंत तरी आला आणि इथून वर जायला लागला ना, तर मग काय होईल,
जास्त खाली न येता इथनं वर गेला, 24,000च्या जवळपासनं वर गेला, तर मग ही लेवल जी आहे ना, ही ब्रेक होणं सोपं जाणार आहे 24,600 ची. बरोबर? तर त्यामुळे आपल्याला आता त्या दृष्टीनं ते खाली येतंय. ज्यावेळेला हे वर जात होतं तेव्हाच आम्ही सांगितलं होतं सातत्यानं बघा 3, 3, 6, 7 दिवस कंटिन्युअस आपल्याला काय होत होतं, ग्रीन कॅन्डल बनत होत्या. त्यामुळे थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणं साहजिकच होतं, जे आत्ता आपल्याला येताना बघायला मिळालंय. आणि त्याला योग्य हे पण होतं, की हे ब्रेकआउटची लेवल होती 24,600, त्याच्या आसपास जाऊन ते करणं म्हणजे हे इथे फेक ब्रेकआउट दाखवणं. ज्यांना माहित नसतं, ज्यांना कल्पना नसते, अनुभव कमी असतो, त्यांना काय दिसतं, अरे वा, बरेच दिवसानंतर 24,600 ची लेवल ब्रेक केली. पण ज्या कॅन्डलनं ती ब्रेक केली त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलनं मोडला का? नाही मोडला. त्यामुळे मग इथे काय झालं, प्रॉफिट बुकिंग आलं. अनेकांना इथे ट्रॅप केलेलं असतं. मग त्यांना ट्रॅप केलेलं आहे, त्यामुळे पूर्ण खाली येऊन त्या सगळ्या बायर्सचं पूर्ण भ्रमनिरास केल्याशिवाय त्यांना त्यांचं जे काही थोडेफार लोकांनी ठेवले असतील त्यांचा सुद्धा जास्तीत जास्त लॉस केल्यानंतर मगच ही किंमत आता वर जाणार. तर ह्या पद्धतीनं मार्केट काम करतं. इथून सुद्धा खाली येताना बघा, एकदा खाली आल्यानंतर वर गेलं, 1 दिवस गेलं, 2 दिवस गेलं, 3 दिवस गेलं, खाली आलंच नाही. म्हणजे ज्यांनी हे सगळं एम पॅटर्न बघून इथे शॉर्ट केलं होतं, आता हे खाली गेलं म्हणून, त्या सगळ्यांना पूर्ण भ्रमनिरास केला, पूर्ण वरचं हाय ब्रेक केला. त्यानंतरच मग किंमत खाली यायला लागली. लक्षात आलं? तर मार्केट हे अशाच पद्धतीनं चालतं, ट्रॅप करतच चालतं आणि म्हणून ही किंमत खाली येते. बरोबर? तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आणखीन सुद्धा थोडीशी खाली येऊ शकते किंवा इथून जरी वर जायला लागली, खरं माझ्या हिशोबानं 24,200 पर्यंत तरी यायला पाहिजे एकदा. बघूया काय होतं. तर तसं आलं आणि मग वर जायला लागलं तर मग खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय विश्लेषण दिसतंय. आता आपण पुढे जाणार आहोत आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला आठवत असेल तर मी कालपासूनच क्लिअर कट सांगत होतो, की जोपर्यंत किंमत ह्या लेवलच्या खाली 57,715 च्या खाली राहतेय, तोपर्यंत आपल्याला सेलिंग होणार. पहिलं टार्गेट दिलं होतं हे कुठलं आहे, 57,485. दुसरं टार्गेट दिलं होतं ही लेवल 57,390 आणि सांगितलं होतं ही महत्वाची लेवल आहे, मेक ऑर ब्रेक लेवल आहे. ह्या लेवलच्या खाली किंमत टिकली तर मग खालचे टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. बरोबर? पण तुम्ही बघा, एकदाही त्या लेवलच्या खाली म्हणजे ॲस्ट्रो लेवलचं महत्त्व काय असतं, ते तुम्हाला इथे क्लिअर कट कळेल. ह्या लेवलच्या खाली एकदा सुद्धा गेलं नाही. ह्या लेवलला टच अनेक वेळा झालं. याच्या खाली गेलं पण. क्लोजिंग एकही कॅन्डल आपल्याला ब्रेकआउट कसं लागतं, ही लेवल तुटली खालच्या बाजूने असं कधी म्हणणार, एक रेड कॅन्डल अशी खाली क्लोज झाली पाहिजे आणि त्याचा लो असतो तो नेक्स्ट कॅन्डलनं, त्याचा लो जो आहे हा नेक्स्ट कॅन्डलनं मोडला पाहिजे. तर आपण म्हणतो की ही लेवल तुटली. नुसती किंमत खाली गेली म्हणजे लेवल तुटत नाही. बरोबर? कारण येऊन नंतर वर क्लोज होते. हे काय असतं, हे ट्रॅप असतात. जे नवखे लोक असतात, जे ट्रेडिंग मध्ये नुकतेच आलेले असतात, त्यांना दाखवण्यासाठी की लेवल तुटतीये म्हणून. प्रत्यक्षात तोडली का? नाही तोडली. बरोबर? तर 57,390 एकदाही तोडली नाही आणि त्यानंतर किंमत आता वर जाताना बघायला मिळते. आता इथे कदाचित काय होऊ शकतं, इथे वर गेले, खाली येऊन डब्ल्यू पॅटर्न बनवून वर सुद्धा जाऊ शकते. अशा प्रकारे सुद्धा किंमत वर जाऊ शकते. तर त्यामुळे आपल्याला आता बघायचंय की ती वर जाते की सोमवारी आणखीन थोडीशी खाली येते. जर 57,390 च्या खाली आलं सोमवारी सुद्धा, तरी सुद्धा आपल्याला काय होऊ शकतं, मग खाली येताना ही टार्गेट्स येऊ शकतात. किंमत खाली येईल, वर जाईल, खाली जाईल, जे काय व्हायचं असेल ते नंतर होईल. त्याविषयी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त आज काय झालं ते समजून घ्यायचं आहे. बरोबर सपोर्ट झोनमध्ये येऊन एक बाउन्स दिलेला आहे. ओके. आता आपण काय करूया, ह्या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट सुद्धा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. आपल्याला इथे येस, थोडस ओके. आता इथे जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की ही ब्रेकआउटची लेवल होती. इथे काय झालंय, ब्रेकआउटच्या लेवलच्या वर काही आठवडे टिकलं, थोडस खाली पण आलं, परत वर जाते आणि आता ह्याच आसपास साइडवेज होते. आता इथे सुद्धा जर तुम्ही अशाच प्रकारे म्हणजे मी जसं तिकडे दाखवलं होतं, हा बघा ही एक लेवल महत्वाची आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ही एक लेवल महत्वाची आहे. बरोबर? तर अशा सगळ्या बऱ्याचशा लेवल्स आहेत ज्याच्यामुळे काय होतंय, इथे थोडासा रेजिस्टन्स घेतला जातोय.
तुम्ही जर इथे बघितलं तर ही लेवल आहे. तर अशा प्रकारे ह्या एरियामध्ये काय आहे, पूर्वी सपोर्ट रेझिस्टन्स घेतला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता इथून इथपर्यंत वर आली किंमत खाली घसरली. एकदा इथनं वर गेली, मग खूप काळ जवळ-जवळ महिनाभर ह्या लेव्हलला सपोर्ट घेतला. त्यानंतर वर गेली, इथे परत ह्या लेव्हलला सपोर्ट घेतला. एकदा तुटली आहे, मग आता इथे काय होतंय आपल्याला साइडवेज मूव्हमेंट बघायला मिळते. तर अशा प्रकारे आपल्याला इथे मूव्हमेंट्स बघायला मिळतायत. आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, सध्या अजूनही क्लिअर कट नाहीये. आता एक स्टेप अशी असू शकते, की ह्या लेव्हलचं ब्रेकआउट दिलंय, लेवल टेस्ट करायला खाली आली आहे. आता वर जाताना जर पुन्हा हा हाय ब्रेक झाला, तर मग आणखीन वर जाऊ शकतं आणि मग हळू-हळू काय होऊ शकतं, वरच्या दिशेनं मूव्हमेंट बघायला मिळू शकते. 58,000 च्या वर एकदा व्यवस्थित टिकली, की मग 59,000, 60,000, 61,000 च्या दिशेनं वाटचाल होऊ शकते. असंच चित्र सध्या तरी आपल्याला दिसतंय. पण जर चुकून-माकून इथे असं झालं, की हे वर गेलंय, खाली आलं, परत वर गेलं आणि एम पॅटर्न बनला. आता हा लो जो ब्रेक झाला 56,000 चा, तर मात्र येणाऱ्या काळात पुन्हा एकदा मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. हे सुद्धा आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. अर्थात असं होण्याची शक्यता आत्ता तरी लगेच दिसत नाहीये. येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच, पण आत्ता तरी काही दिसत नाही. आता असं वाटतंय, की वरच जाऊ शकतं. तर त्यामुळे त्या दृष्टीनंच आपल्याला लक्ष ठेवून राहायचंय. आता आपण जाऊया डेली टाईम फ्रेममध्ये. डेली टाईम फ्रेममध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल, की एका ठराविक एरियामध्येच आपल्याला मार्केट काम करताना दिसतंय. म्हणजे पूर्वी बघितलं तर ह्यानं खाली जात होतं. आता बघितलं तर ह्या ह्यानं वर जातंय. बरोबर? इथे पण तसंच दिसतंय. पूर्वी वर जात होतं, आता खाली येतंय. म्हणजे ह्याच एरियामध्ये आपल्याला मार्केट काम करताना दिसतंय. आता असं ज्यावेळेला होतं एकाच एरियामध्ये, तर त्यावेळेला ज्यावेळेला ब्रेकआउट येईल, त्यावेळेला एक मोठी मूव्हमेंट अपेक्षित असते. आता तुम्ही जर बघितलंत, तर तुमच्या लक्षात येतंय, की साधारणपणे 57,500 चा जर बेस धरला, तर त्या आसपास आपल्याला हळू काय झालं बघा, इथनं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मोठं-मोठं होत गेलं. परत आता लहान-लहान होत आलंय. बरोबर? आता काय होईल जेव्हा ब्रेकआउट येईल, त्यानंतर हे सायकल पूर्ण होईल. वरच्या दिशेनं आला, तर वरच्या दिशेने एक मोठा ब्रेकआउट येईल. खालच्या दिशेनं आला, तर खालच्या दिशेने एक मोठा ब्रेकआउट होईल. असं होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण हे सगळं जे चालू आहे, हे कधीपासून चालू आहे? तुम्ही बघू शकता साधारणपणे 15 जून पासून चालू आहे. आता 15 ऑगस्ट आला म्हणजे 2 महिने होत आले. बँक निफ्टी ह्या एका रेंजमध्येच 57,500 च्या वर बघितलं तर साधारण 1000 पॉइंट, खाली बघितलं तर साधारण 1000 पॉइंट ह्या रेंजमध्येच फिरताना आपल्याला दिसतेय. त्यामुळे जेव्हा आता ब्रेकआउट येईल त्यानंतर मग मोठी आणि हे असं का होतंय याचं कारण तुम्ही बघू शकता, की ही जी तेजी झाली होती, एकदम मोठी तेजी झाली होती. त्यानंतर मार्केट असंच साइडवेज होताना आपल्याला बघायला मिळतं. आता आपल्याला काय करायचंय, की मी जसं सांगितलं तसं जर तुम्ही काढून ठेवलं, तर जेव्हा ब्रेकआउट येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की ते खूप मोठं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळणार. सध्या इथे काय झालं होतं, आपण जर अगदी शेवटचं बघायला गेलो तर इथे बघा, वर जाताना मोठी मूव्हमेंट होतीये, हळू खाली येते. परत एक मोठी मूव्हमेंट होतीये, हळू खाली येते. परत एक मोठी म्हणजे बायर प्रत्येक वेळेला प्रयत्न करतात, पण प्रत्येक वेळेला काय होते त्यांची ताकद थोडी कमी होताना दिसते. हे थोडंसं आपल्याला बदललं पाहिजे. पुढच्या वेळेला जेव्हा मोठी कॅन्डल बनेल ना, ती थोडी अशी मोठी बनली पाहिजे, वर बनली पाहिजे. मागच्या मोठ्या ग्रीन कॅन्डलच्या वर बनली पाहिजे. होतंय काय, ज्या मोठ्या ग्रीन कॅन्डल आहेत ना, हळू त्या खाली हाय बनवताना दिसतायत. जे योग्य नाहीये खरं म्हणजे. काय व्हायला पाहिजे, एकदा हा पॅटर्न ब्रेक झाला पाहिजे आणि एक ग्रीन कॅन्डल वर बनली पाहिजे. ती जेव्हा बनेल, त्यानंतर मग आपल्याला जास्त कॉन्फिडन्स येईल, की आता खरोखरच तेजी चालू होणार आहे म्हणून. बरोबर? तोपर्यंत हे अशाच प्रकारची मूव्हमेंट ह्याच्यामध्ये बघायला मिळणार. तर माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल कशाप्रकारे मार्केटमध्ये आता मूव्हमेंट होऊ शकते. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. आता पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंय. ते त्याच्यामध्ये पण काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, ज्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये नव्हत्या. त्यामुळे व्हिडिओ पुढेपर्यंत बघत राहा. पण आधी मध्येच आपण काय करूया, शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी मी पटकन सांगून घेतो. तर जर तुम्ही YouTube मध्ये शेअर मार्केट मराठी आपला YouTube चॅनल ओपन केलात, तर तुम्हाला
त्याच्या सबस्क्राईब बटन आपल्या चॅनलच्या सबस्क्राईब बटनच्या शेजारीच तुम्हाला जॉइन बटन दिसेल आणि ह्या जॉइन बटनवर क्लिक करून तुम्ही दोन गोष्टी करू शकता. एक म्हणजे चॅनल मेंबरशिप विषयी माहिती घेऊ शकता आणि चॅनल मेंबरशिप जॉइन करू शकता. अशा दोन्ही गोष्टी करू शकता. जॉइन बटनला तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तिथे 4 ऑप्शन दाखवेल. ते ऑप्शन कुठले आहेत? तर पहिलं ऑप्शन आहे ब्रॉन्झ, दुसरा आहे सिल्वर, तिसरा आहे गोल्ड, चौथा आहे प्लॅटिनम. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता कधी पण उद्याचा दिवसच एक 15 तारीखच आपल्याकडे शिल्लक राहिली आहे. 16 किंवा 17 तारखेपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. जरी 17 तारीख म्हटलं तरी आपल्याला थोडंसं कन्फ्युजन असतं की 16 ला लागू होतील का 17 ला लागू होतील. त्यामुळे ज्यांना ही मेंबरशिप घ्यायच्या आहेत, जुन्या दरानं घ्यायच्या आहेत आणि जुन्या दरानं चालू ठेवायच्या आहेत, त्यांनी काय करणं आवश्यक आहे? समजा गोल्ड मेंबरशिप तुम्हाला घ्यायची असेल, तर ₹199 तुम्ही आज 14 तारखेला घ्या, उद्या 15 तारखेला घ्या. जास्तीत जास्त उशिरा 16 तारखेला सकाळपर्यंत घ्या. तर इथे तुम्हाला काय होईल ₹199 दरमहा हा रेट तुम्हाला मिळेल. 17 तारखेपासून मात्र 100% काय होणार आहेत, हे दर लागू होणार आहेत. बरोबर? आणि जर तुम्ही आत्ताच घेतली मेंबरशिप तर आणि ऑटोमॅटिक रिन्यूअलचा ऑप्शन ठेवला, तर तुम्हाला काय होणार ₹199च रेट लागू राहणार. पुढच्या महिन्यात सुद्धा तुम्हाला 199 नच रिन्यूअल होणार. मात्र एखाद्यानं काय केलं 17 तारीख नंतर घेतली, तर त्याला 479 दर, पुढच्या महिन्यात सुद्धा 479, त्याच्या पुढच्या महिन्यात सुद्धा 479 असा दर लागू होईल. तुम्ही आत्तापासून घेऊन ठेवलीत, तर तुम्हाला 199 रेटच लागू राहणार आहे. 17 ऑगस्ट पासून नवीन दर लागू होतील. मग एकदा नवीन दरानं तुम्ही घेतलीत, की मग मागचा दर तुम्हाला मिळणार नाही. तर ह्या पद्धतीनं YouTube चॅनल मेंबरशिप आहे ज्यांना घ्यायची असेल, त्यांनी लवकरात लवकर घेऊन टाका. 1 महिना ट्राय करा. नाही आवडलं, बंद करून टाकू शकता पुढच्या महिन्यात. पण जर ऑटो रिन्यूअल केलं, तर मात्र तुम्हाला पुढच्या महिन्यात सुद्धा आवडली असेल, तर ऑटो रिन्यूअल करा. पुढच्या महिन्यात सुद्धा तुम्हाला ₹199च रेट लागू राहील. याविषयी तुम्हाला अधिक काही माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. हा माझा WhatsAppचा नंबर आहे. या नंबरवर केवळ आणि केवळ WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. लक्षात ठेवा या नंबरवर कॉल करू नका, कारण या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात आणि इथे तुम्हाला माझ्या सवडीनं मी त्याचे रिप्लाय अवश्य करीन. तुमचे जे काही शंका असेल, तुम्ही मला विचारू शकता. हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती. आता परत एकदा आपण आपल्या मूळ विषयाकडे परत जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं? काल तुम्हाला ही लेवल महत्वाची म्हणून दिलेली होती. कुठली? 77,890 ची. झालं काय? एकदम वर जाऊन किंमत हे झाली. त्यामुळे आपण खालच्या बाजूला काय सांगितलं होतं? जर किंमत ह्याच्या खाली टिकली, तर काय होऊ शकतं? 77,755 हे पहिलं टार्गेट आहे. 77,635 हे दुसरं टार्गेट आहे. ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. ह्याच्या खाली टिकलं तर मग आणखीन सेलिंग होणार. नाहीतर मग हा सपोर्ट झोन आहे. इथे काय होऊ शकतं? इथे आलं, बाउन्स झालं तर सपोर्ट घेऊन वर जाऊ शकतं. तर त्या पद्धतीनं आपल्याला झालेलं बघायला मिळालं. आज ह्या लेवलच्या थोडंसं वर ओपन झालं, लगेच खाली आलं. पहिल्या 15 मिनिटातच आपलं टार्गेट अचीव्ह झालं. त्यानंतर परत एकदा लेवल टेस्ट करायला वर गेलं. परत ती लेवल टेस्ट झाली, ही लेवल टेस्ट झाली. किंमत खाली आली. त्यानंतर हळू 15 मिनिटाच्या नाही पण 5 मिनिटाच्या याच्यावर डब्ल्यू पॅटर्न म्हणून किंमत वर जाताना आपल्याला दिसते. आता हा हाय जर ब्रेक झाला तर किंमत आणखीन वर जाऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता इथे दिसते. 78,000च्या आसपास क्लोज झालंय. उद्या जर गॅप अप सोमवारी झालं तर आणखीन वर जाऊ शकतं. अर्थात त्याचं विश्लेषण आपण काय करणार आहे, उद्याच्या व्हिडिओत फक्त सोमवारसाठीचं विश्लेषण करणार आहे. त्याच्यामध्ये हे सर्व माहिती तुम्हाला सांगितली जाईल. आता आपण काय करूया, सध्या ह्या लेवल काढून टाकूया आणि ह्या चार्टचं सुद्धा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करूया. सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम ओपन करतो. वीकली टाइम फ्रेम ओपन केल्यावर इथे सुद्धा तुम्हाला क्लिअर कट चित्र तसंच दिसतंय. फक्त एक फरक असा आहे, की इथे जर तुम्ही बघितलं तर डब्ल्यू पॅटर्नची ब्रेकआउट लेवल ही आहे. बरोबर? काय झालंय? हे इथून खाली आलंय इथपर्यंत, इथून वर गेलंय, इथून परत खाली आलंय, इथून परत चाललंय. पण ही लेवल एकदा सुद्धा ब्रेक नाही झालीये. ही लेवल जी आहे ही एकदा सुद्धा ब्रेक नाही झाली. आपल्याला निफ्टीमध्ये काय झालं होतं, ह्याच्या वर सुद्धा गेलं होतं. थोडे दिवस इथे राहिलं पण होतं आणि आता खाली आलंय. तर इथे तसं झालेलं नाही. अजून ती लेवलच ब्रेक झालेली नाही. तर त्यामुळे सेन्सेक्स थोडंसं मागे पडतोय आणि थोडंसं खाली यायला लागलाय. कदाचित काय होईल, आणखीन थोडासा खाली येऊ शकेल आणि त्यानंतर मग वर जर गेला जोर लावून,
तर कसं असतं, एखादी मोठी लेवल पाडायची असेल किंवा एखादं उंच उडी मारायची असेल, तर थोडं आधी मागे यावं लागतं आणि मग धावत जावं लागतं. तेव्हा ती लेवल ब्रेक होऊ शकते. त्यात तोच नियम इथे सुद्धा लागू होतो. तर त्यामुळे थोडंसं आणखीन खाली जरी आलं आणि त्यानंतर वर जायला लागलं, तरी सुद्धा चालू शकेल. पण अशा प्रकारे आपल्याला एक मूव्हमेंट आता बघायला मिळण्याची शक्यता आहे. तर वीकली टाईम फ्रेम निफ्टी सारखंच आहे, त्यामुळे जास्त त्याच्यावर मी विश्लेषण करणार नाही. आपण जाऊया डायरेक्टली डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा काय झालं होतं, तुम्ही जर बघितलं तर इथे जवळ-जवळ नॉनस्टॉप आपल्याला ही तेजी बघायला मिळाली होती इथपर्यंत. त्यामुळे डब्ल्यू पॅटर्न बनण्यासाठी आवश्यक काय होतं? डब्ल्यू पॅटर्न बनण्यासाठी किंमत एकदा खाली येणं आवश्यक होतं आणि मग वर जाणं. तरच आपल्याला काय होऊ शकतो? हा डब्ल्यू पॅटर्न चांगल्या पद्धतीनं बनू शकतो. इथे एम पॅटर्न बनण्याचा प्रयत्न झाला होता, जसं मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही बघू शकता ही तेजी झाली इथपर्यंत, इथपर्यंत खाली आलं, इथपर्यंत वर गेलं आणि इथून खाली आलं. आता झालं काय? हा जो हे होता, ह्याच्या खाली कुठली कॅन्डल क्लोज झाली ही. ह्याचा लो ब्रेक झाला का नाही झाला. त्यामुळे ही लेवल ब्रेक झाली असं म्हणता येत नाही आणि एम पॅटर्न बनला असंही म्हणता येत नाही. त्यामुळे हा एम पॅटर्न बनला पण त्याचं ब्रेकआउट आलं नाही. त्यामुळे त्याचं काही खाली टार्गेट येण्याचा प्रश्न आला नाही. तिथनंच आपल्याला किंमत तेजी यायला सुरुवात झाली आहे. आता ही जी तेजी आली आहे, ह्याच्यामध्ये आणखीन तेजी येण्यासाठी थोडंसं खाली येऊन मग जर वर गेलं, तर खूप चांगल्या पद्धतीनं तेजी येऊ शकते. तर माझ्या तुम्हाला आता वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये या तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण लक्षात आलं असेल. आपण काय करूया, आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या आपण शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी महत्वाची प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही तुमचे प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलच नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.